जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। बहुजनांच्या हाताला रोजगार आणि उद्योजक बनवणारी एमआयडीसी उभारण्यात यशस्वी व्हा। गुरुवारी संभाजी भिडे गुरुजींचा आमदार यड्रावकर यांना आशीर्वाद। सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसीमुळे बहुजन समाजातील युवकांच्या हाताला रोजगार मिळणार असून स्थानिक युवकांना उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देण्याचे काम तुम्ही करत आहात, असे सांगत गुरुवारी संभाजी भिडे गुरुजी यांनी प्रस्तावित एमआयडीसीला पूर्णपणे पाठिंबा देऊन कोणत्याही परिस्थितीत ही एमआयडीसी उभारण्यात यश मिळू दे, असा शुभाशीर्वाद देत त्यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कमरेला शेला बांधून पेढा भरून श्रीफळ देऊन सत्कार केला। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गुरुवारी संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेऊन सैनिक टाकळी एमआयडीसी बाबतची सविस्तर माहिती त्यांच्यासमोर मांडली। या भेटीत एमआयडीसीचा उद्देश स्थानिक युवकांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी, महिलांसाठी प्रस्तावित गारमेंट क्लस्टर तसेच प्रदूषण विरहित उद्योगांची संकल्पना याबाबत त्यांनी गुरुवारी संभाजी भिडे गुरुजींना माहिती दिली। या एमआयडीसीमुळे बहुजन समाजातील युवकांना रोजगाराबाबतच उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे। स्थानिक युवकांना उद्योग उभारण्यासाठी प्राधान्य मिळावे, महिलांना गावाजवळच रोजगार उपलब्ध व्हावा आणि सैनिक टाकळी व परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे, असे आमदार यड्रावकर यांनी यावेळी स्पष्ट केले। सविस्तर माहिती ऐकल्यानंतर भिडे गुरुजी म्हणाले, या प्रयत्नांना आपला पूर्ण पाठिंबा असून कोणत्याही परिस्थितीत सैनिक टाकळी येथे एमआयडीसी उभारण्यात त्यांना यश मिळावे, असा आशीर्वाद गुरुवारी संभाजी भिडे गुरुजी यांनी दिला। यावेळी त्यांनी आमदार यड्रावकर यांच्या कमरेला शेला बांधून पेढा भरून त्यांचा श्रीफळ देऊन गुरुजींनी सत्कार केला। या प्रसंगी PL आंबी, प्रशांत धुळाचवन, प्रद्युम्न आंबी उपस्थित होते। जागृत जनमत न्यूजसाठी जयसिंगपूरहून संपादक विनोद पाटील।